आहे? एक सदिच्छा भेट आहे. काय खास मुद्दा नाही आहे त्यामध्ये, पण एक त्यांनी आताच मला वाटतं गेल्या महिन्यात प्रवेश केलाय, तर त्यांच्याशी पण एक संपर्क साधूया, त्याचा एक प्रयत्न आहे. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रश्नावरून कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचं सांगितलेलं आहे, मात्र त्यामध्ये नवीन ट्विस्ट आलेला आहे. त्याचे आई वडील 1.5 ते 2 महिन्यापासून गायब आहेत. कसं पाहता येतं? बघा, हे सगळे ते प्रलंबित विषय आहे. आता कोर्टाच्या आदेशानुसार जे सगळे होणार ते होणारच, आणि जे पोलीसच्या कारवाई आहे ते नक्की प्रॉपरली तरीके से होणार, कारण आता खूप लोकांनी तिकडे लक्ष घाललं आहे. आणि आमच्या माहिती अनुसार एक पण चूक कुठेही चालणार नाही असं आदेश पोलिसांना वरिष्ठांनी दिला आहे आदेश. तर आपण नक्कीच जे काही होणार ते व्यवस्थित लोकांना आणि तिकडे शिंदे काय आहे ते अक्षय शिंदेला आपण कसं न्याय देऊ त्या पद्धतीने चाललंय. व बोर्डाच्या विधेयकावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेली आहे. मुस्लिम संघटनेकडून त्याला विरोध केला जातो. नेमकं कसं पाहता येतं? एका बिल जेव्हा पास झाला, एका ऍक्ट जेव्हा पास झाला, तर काही पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोघेच असते. तो आपली पॉझिटिव्ह पण आपण बघतो आणि नेगेटिव्ह काय आणि त्याच्यामध्ये काय आपण करू शकतो आणि काय काय ऑप्शन उघड झाले यावर आपली चर्चा. आज पण आमची मुंबईला माझे जे राष्ट्रवादीचे जे प्रदेश अध्यक्ष आहे सुनील तटकरेजी, त्यांच्यासोबतच मुस्लिम आमदार आणि मुस्लिम जे आमचे नेते आहे सर्वांच्या सोबत मीटिंग आहे. माझ्या परभणी दौरा याच्या अगोदर फायनल झाला होता, तर मी उपस्थित राहणार नाही, पण वडील आणि खूप आमचे जे मुस्लिम आज जे नेते आहे राष्ट्रवादीमध्ये ते सगळे उपस्थित राहणार आणि चर्चा आणि मीटिंगला काय झालं की नक्की नंतर कळेल. येणाऱ्या काळात परभणी मनपाच्या निवडणूक आहेत, तर आपण त्याच्यात सक्रिय होऊ? नाही, परभणी माझा पहिला दौरा, माझा जास्त याकडे काय राजनीती ते माहीत नाही, पण गरज लागली तर नक्कीच येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.